काम क्रोधाबरोबर रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. बड्या बड्यांना या काम क्रोधांनी जिरवलंय महाराज. विश्वामित्रासारख्याला जिरवलंय, पराशरासारख्याला जिरवलंय. पराशर म्हणजे साधी गोष्ट नाही, व्यास ऋषीचा बाप. आता व्यास ऋषी बघा कोण आहे, आणि त्या व्यास ऋषीचा बाप कसा असेल. पराशर ऋषीचा एक ग्रंथ आहे, पराशर संहिता नावाचा. तो ग्रंथ जर मिळाला तर वाचून बघा. त्या ग्रंथामध्ये त्या काळात पराशर ऋषींनी सांगितलंय झाडाची कलम कशी करावी लागते. तुम्हाला वाटलं हे झाडाच्या कलमा करायला आता शिकलेलो नाही. पराशर ऋषींनी त्या ग्रंथात लिहून ठेवलंय. तुम्ही मज खरं धरूच नका, ते ग्रंथ आणा उलटून आणि वाचून बघा. त्या ग्रंथात लिहिलेलं आहे, तुमच्या झाडाला जर अमाप फळं लावायची असतील, लगडून गेले फळांना, अशा प्रकारचं जर झाड करायचं असेल तर त्याला खत कोणता वापरावं लागतंय, त्या ग्रंथामध्ये तुम्ही वाचा. याच ग्रंथामध्ये अजून एक अशी किमया सांगितलेली आहे. पूर्वीचे काळ ते जादूगार लोक होते बघा, पूर्वीच्या काळात लगेच आंब्याची पोय लावायचे, त्याला आंबा तयार व्हायचा, त्याला तोर यायचा, लगेच आंबे लागायचे, मोठे व्हायचे, पिकायचे, पिकलेले आंबे चोळून खायला द्यायचे त्या माणसाला. असं जुने माणसं कोणी हे बघितलेले असतील तर त्यांना माहिती असेल. असं कोणती असे जादू आता ते राहिले नाही. ही काय किमया आहे, हे कोणती जादू आहे, हे त्या पराशर ऋषींनी पराशर संहितेत लिहून ठेवलं. मला वाटलं या निमित्तानं तरी तुम्ही ते पुस्तक वाची सांग. भेटते काय भेटते, सगळं भेटते. हो आहे, ती गोष्ट खरी आहे. कारण त्याला घेणारे कोणी राहिले नाही, तयार करणारे कोणी राहिले. असो, तर अशा प्रकारे एवढे महान ऋषी ते पराशर ऋषी. मी का सांगितले हे, एवढे महान असलेले ते ऋषी, त्यांना सुद्धा या कामाने जेरी लागली. सर्वांना कथा माहिती आहे, सांगायची गरज. विश्वामित्र पराशर प्रवृत्तीवर वातांबुपर्णाशना देवी स्त्री मुखसु ललितम दृष्ट्वैव मोहंगताः ये तुशाल्यन्नं सुघृतं पयोदधियुतं भुञ्जन्ति ये मानवास तेषाम इंद्रिय निग्रहो यदि भवेत विंध्यस्तरेत सागर. त्यांना काम आवरला नाही, म्हणजे रोज साखर तूप दही दूध खात असतील, त्यांना काम आवरेल हे बोलणं कुठं राहिले याचा विचार करा. तर अशा प्रकारे या काम क्रोधादी शत्रू बरोबर आम्हाला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं, आणि त्या युद्धामध्ये आम्ही विजय मिळवलाय, आणि म्हणून वैष्णव जय जयकार करतात. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम महाराजांनी कामावर विजय मिळवला. भंडाऱ्या डोंगरावर एक माता तुकाराम महाराजांना छळण्याकरता गेली होती, सर्वांना कथा माहिती आहे. तुकाराम महाराजांनी क्रोधावर विजय मिळवला. एका मुंबाजी बुवांनी काठीनं झटकून काढलं तुकाराम महाराजांना, तरी तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्या घराला गेले, मध्ये चला येणार काय कीर्तनाला. आता आमच्यावर जर तसा प्रसंग आला, कोण महाराज जाईल, महाराज त्या मारणाऱ्या माणसाला कीर्तनाला बोलवून आणाय, अवघड गोष्ट आहे. तर असो, अशा प्रकारे कामावर विजय मिळवलेले, क्रोधावर विजय मिळवलेले, लोभावर विजय मिळवलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी नगराणा पाठवून दिला. पण तुकाराम महाराजांनी सरळ हात जोडून त्यांना नमस्कार करून सांगितलं की हे सोनं नाणं आमच्या कामाला येणारी गोष्ट नाही. याच्याने आम्ही खुश होणार नाही. आम्हाला जर खुश करायचं असेल तर काय करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, म्हणे मज हे आस. तर अशा प्रकारे काम क्रोधाधिकावर विजय मिळवणारे आम्ही आहोत, म्हणून आम्ही जय जयकाराची घोषणा करणारे वैष्णव आहोत. आणि अशा जय जयकाराची घोषणा करणाऱ्या वैष्णवांच्या संगतीत आम्ही गेलो. तुकाराम महाराज सांगतात, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. आणि मग त्या ठिकाणी त्या संतांची सेवा केली, त्या संतांचे शरणागती स्वीकारली, त्या संतांनी जे सांगितलं ते जतन केलं, जीवापाड जतन केलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला. संती सांगितले केले ते जतन,
नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मतमतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चरण, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः सत्त्वदर्शिनः. अशा प्रकारे त्यांची सेवा केली, त्यांना प्रसन्न सेवेच्या द्वारा करून घेतलं आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर ते जे ज्ञानाचा कोठार आहे, जे ज्ञानाचा कुरुठा, तेच सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करे सुभटा वळवणी. आणि नंतर ते संत महात्मे प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी जे आम्हाला ज्ञान दिलं, त्या ज्ञानाच्या योगाने आम्हाला खऱ्या अर्थाने जागृती प्राप्त झाली. आमची झोप नाहीशी झाली, अज्ञानाच्या झोपेमधून आम्ही जागे झालो, खडबडून उठलो आणि आम्हाला कळायला लागलं की देव कोण आहे, मी कोण आहे, जगत काय आहे, हे सर्वच्या सर्व आमच्या समोर भक्क उजळल्याप्रमाणे प्रकाशाप्रमाणे असं लख दिसायला लागलं. अशा प्रकारची जागृती आम्हाला प्राप्त झाली. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये